ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगाचलाचे वर्णन भाग 2. ओव्या आहेत 58 ते 61. मागच्या भागात ज्ञानेशाने अष्टांग योगातील पहिल्या 5 अंगांचं विवरण केलं. यम, नियम, आसन, प्राणायाम व प्रत्याहार ही 5 अष्टांग योगातील बहिरंग साधने होती. आता अष्टांग योगातील धारणा, ध्यान व समाधी या 3 अंतरंग साधनांचे विवरण करणार आहेत. ऐसा पवनाचे नि पाठारे, येता धारणेचे नि पैसारे, क्रमी ध्यानाचे चवरे, सापडे तव. याप्रमाणे प्राण व आपण या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकीपर्यंत तो चालतो. मग तया मार्गाची धाव, पुरेल प्रवृत्तीची हाव, जेथ साध्य साधना खेव, समरसे होय. मग त्या धारणा मार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करायची आहे अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो. जेथ पुढील पैसू पारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसिये सरसिये भूमिके, समाधी राहे. ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते. येणे उपाय योगारूढू, जो निरवधी जाहला प्रौढू, तयाची या चिन्हांचा निवाडू, सांगेन ऐके. या उपायाने जो योग निष्णात अखंड परिपूर्ण झाला त्याची चिन्हे तुला स्पष्ट रीतीने सांगतो, ऐक. अष्टांग योगातील पहिल्या 5 बहिरंग साधनांचे वर्णन मागच्या भागात ज्ञानदेवाने केले. आता ते अष्टांग योगातील पुढील 3 अंतरंग साधनांचे वर्णन करणार आहेत. योगरूपी पर्वतावर आरूढ व्हायचे असेल तर प्रथम यम नियमरूपी खालच्या पायऱ्या, आसनाची पाऊल वाट, प्राणायामाची डोंगरी वाट आणि प्रत्याहाराचा तुटलेला कडा पार करावा लागतो. हा तुटलेला कडा पार करणे सोपे नसते. हा कडा चढण्यासाठी कोणताही आधार नसतो. त्यासाठी घोरपडीसारखी वैराग्याची नखी रोवून धरावी लागते. एकदा हा योगाचलाचा तुटलेला कडा प्रत्याहाराच्या सहाय्याने चढला की मग लागतो तो पठारी प्रदेश. धारणा. पर्वतावरच्या सपाटीला पठार म्हणतात. पाठारचा दुसरा अर्थ वाहन किंवा आश्रय असाही आहे. हा मार्ग प्राणांच्या सहाय्याने धारणारूपी विस्तृत मार्गाने ध्यानांचे चौरे म्हणजे शिखर गाठेपर्यंत आक्रमावयाचा आहे. धारणा सिद्ध झाली की मग पडण्याची भीती राहत नाही. म्हणून धारणेला पैसारा म्हणजे विस्तृत मार्ग असं म्हटलेलं आहे. ध्यान. तत्र प्रत्यैकतानता ध्यानम असं पतंजलीने म्हटलेलं आहे. म्हणजे ज्यावर धारणा केली असेल त्यावर चित्ताचा प्रवाह एकसारखा राहणे. ध्यानापर्यंत मार्गक्रमणा करायची म्हणून ध्यानाला शिखर असं म्हटलेलं आहे. मग आहे समाधी. ध्यान करणाऱ्याचे चित्त ध्येयाकार होऊन जाते तेव्हा मग प्रवृत्तीची हाव संपते. साध्य व साधन यांची मिठी पडते म्हणजे एकरूप होतात. मग ते ध्यानच समाधी होते. समाधी म्हणजे जाणीवरहित अवस्था. जाणीव जोपर्यंत स्फुरते तोपर्यंत जाणणारा व जाणली जाणारी वस्तू असे द्वैत असते. ध्यानापर्यंत द्वैत स्थिती असते. तिथपर्यंत त्रिपुटी असते. पण जाणीव नाहीशी झाली की अखंड आनंदाची स्थिती राहते. हीच ब्रह्मैक्याची स्थिती. पुढच्या श्लोकात योगारूढाचे लक्षण सांगितलेले आहे. हे लक्षात घेऊन ज्ञानदेवाने योगारूढ होऊन पूर्ण व्यापक झालेल्याची चिन्हे स्पष्ट करून सांगतो असे म्हणून आपली टीका पुढील श्लोकाशी जोडून घेतलेली आहे. आता आपण उद्यापासून योगारूढ मनुष्याची लक्षणे पाहू.